सगळ्या प्रेमळ सद्भावनेविषयी मी हृदयापासून आपल्या सर्वांचा कृतज्ञ आहे। हे शिबिर संपन्न होत आहे 23वे आणि आज तुमची जेवढी वय आहेत तेवढी वर्ष या संस्थेला झाली आणि कार्य सुरू केलं त्यावेळेला मी तुमच्यापेक्षा थोडासा मोठा होतो आणि आज तुमच्या बापाच्या वयाचं झालं। हा प्रवास इथपर्यंत होत असताना त्यावेळेला सुरू करतानाचा जो हेतू होता आणि तो आजही त्याच कारणासाठी अबाधित आहे। कारण आमच्या बाप पिढीने आमच्यासाठी जो ठेवला भवताल तो आता जितका कुरूप आहे त्याची कुरूपतेची तीव्रता त्यावेळेला कमी होती कदाचित, पण आता तुम्ही ज्या काळात तुम्ही आता जगता आहात तिथली कुरूपता आणि तिथली विकृती प्रचंड आहे आणि बाप म्हणून खंत त्यावेळेला आता जी येते तुम्ही पिलं म्हणून तुम्हाला वाढताना बघताना किती कुरूपता ज्या वेळेला आपण ही संस्था चालू केली माझ्यासोबत जी लेकरं त्यावेळेला होती ती आता संस्था सांभाळतायत। कराडमध्ये माझी व्याख्यानं व्हायची एका ठिकाणी आणि सलग 6 वर्ष दर शनिवारी व्याख्याने व्हायची। मग ही सगळी लेकरं जमायची कॉलेजमधली ही सगळी पोरं आणि दर शनिवारी आम्ही इथे यायचो। आपापला डबा घेऊन यायचो 20-25 जण शनिवारी रात्री मुक्कामाला यायचो। काही उमेद काही प्रश्न जगायचे प्रश्न असायचे, समाजाचे असायचे, भवतालचे प्रश्न असायचे आणि या प्रश्नावर आम्ही रात्री 2, 2:30, 3 पर्यंत चर्चा करायचो। आज जी संस्था चालवत आहेत किंवा हे शिबिर संपन्न होत आहे ती चर्चा करणारी पोरं आज ही संस्था चालवत आहेत। कारण त्यावेळेला मला जे म्हणायचं होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत होतं आणि आता ते थोड्याफार दिवसानं थोड्याफार वर्षानं तेही इथं येतील। विवेकानंदांनी आईसाहेबांचा आदर्श यासाठी घेतला की स्वामीजी असं म्हणत होते की मी तुमच्या समोर असे काही आदर्श उभा करेन तुम्ही त्यांना बघा, त्यांना समजावून घ्या। म्हणजे स्वामीजी इथून परिव्राजक अवस्थेमध्ये महाराष्ट्र ओलांडून ज्या वेळेला कर्नाटकमध्ये गेले त्यावेळेला बेंगलोरमध्ये स्वामीजींनी शिवछत्रपतींच्यावर व्याख्यान दिलं आहे आणि ज्या वेळेला स्वामीजी बोलत होते त्यावेळेला तरुणांच्या विषयी त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की मी तुमच्यासाठी आदर्श उभा करेन तुम्ही बघा, त्यांना समजून घ्या आणि मग स्वतःतला आदर्श कोण आहे तपासा आणि तिकडे वाटचाल करा। पिढी बदलली तुमची, कारण आता तुमच्या कानात हेडफोन आहे, तुमच्या हातात मोबाईल आहे, तुमच्या पाठीवर लॅपटॉप आहे, जसं मी काल सांगितलं की तुमच्या खाली दुचाकी आहे। आपली एक बुद्धिमान एक पिढी अशी आहे की जी अमेरिकेमध्ये काम करते खूप। 1940 साली थॉमस फ्रीडमन नावाचा अमेरिकेचा एक विचारवंत त्यावेळेला असं म्हणायचं, कारण त्यावेळेला चीनमध्ये दुष्काळ होता। तो असं म्हणतो की त्या 1940 साली अमेरिकेतले बाप आपल्या पोरांना सांगायचे की पोरांना जेवा नाहीतर चीनमधली पोरं येतील आणि तुमचं जेवण पळवून नेतील। आता अमेरिकेचे बाप सांगतायत की पोरांनो अभ्यास करा नाहीतर भारतातली पोरं तुमच्या नोकऱ्या पळवून नेतील। झेप तुम्ही तरुणाई म्हणून एका बाजूला इतकी पसरली आहे की जगभर पसरली आहे, रोज झेप घेत आहे तुम्ही आणि दुसऱ्या बाजूला ती व्यथा आहे की ती जी तुम्ही काल ऐकली शांताबाई यादवांच्या मुखातून की पैसे आहेत म्हणून स्वतःच्या मुलींना नाहीत म्हणून शिकू शकलेल्या नाहीत आणि ज्या अवस्थेमध्ये त्यांच्या वाट्याला जीवन आलं अगदी तसंच जीवन त्यांच्या मुलींच्या वाट्याला आज आहे। कष्ट करणं आणि कष्ट करणं।
या देशामध्ये तीन प्रकारच्या व्यक्ती म्हणजे माणसं राहतात. हॅव अ नॉट आणि हॅव अ लॉट. आहे रे, खूप आहे रे, आणि काहीच नाहीये रे. आहे रेच्या घरामध्ये एक बाळ असं एका घरामध्ये जन्माला येतंय की त्याच्या समोर प्रश्न आहे की काय काय खाऊ, आणि एक बाळ अशा घरामध्ये जन्माला येते की त्याच्या समोर प्रश्न आहे की काय खाऊ. इथे देवकीचा पाना दुधाने जळाला. अशा विषमतेत विसंगतीमध्ये आपण सगळेजण राहतो, आणि त्यावेळेला एक विचारांचा मारा आपल्या सभोवताली आहे. मी काल लहाने सरांनी जो प्रश्न आपल्या समोर उपस्थित केला की किंवा येणारा आत्ताचा रोग आमच्या भविष्यातल्या पिढीला कोणता असेल, तर तो मोबाईलचा असेल. मोबाईलचा रोग मनोरंजनासाठी तास वाया घालवणाऱ्याचा तो आहेच, पण दुसऱ्या बाजूला आहे तो आमच्या मस्तकामध्ये ज्या झुंडी काम करतायत, घाणेरड्या झुंडी काम करतायत, आणि आम्हाला विकृत आणि कुरूप बनवतायत, आणि आमचा माथा खाऊन टाकतायत. आमचं जगणं ते ठरवतायत. अशा एका विकृत आणि कुरूप परिस्थितीमध्ये आम्हाला काय असावं, आम्हाला मार्ग कोणता असावा, यासाठी या शिबिराचं आयोजन तुम्ही लक्षात घेतलं असेल की सुरुवात आपण जी केली, म्हणजे चव्हाण साहेबांची असू द्या, उद्योगपती म्हणून, किंवा अनघाताईची असू द्या, व्यक्तिगत जीवनामध्ये नीतीनं किती प्रहार केला. 18 वर्ष घरामध्ये कोंडून ठेवलं, तर मनामध्ये एक ठिणगी असली तर आयुष्य उभं राहू शकतं. या व्यक्तिगत आयुष्यामध्ये जे पारतंत्र्य आहे नीतीनं दिलेलं, ते पारतंत्र्य धुगारून देऊन स्वतःचं आयुष्य निर्माण करता येऊ शकतं, त्या दोघांनी सांगितलं. खरं तर अशोकला मी ज्या दिवशी भेटलो, त्याच्या आश्रमामध्ये मी ज्या दिवशी गेलो आणि ही पोरं सांभाळताना बघितली मी, मला माझी लाज वाटली की 35व्या वर्षी, ज्यावेळेला मी हे वाक्य त्याच्याविषयी कायम बोलत राहतो की ज्या वेळेला आम्ही आमच्या एका मुलासाठी किती धडपड करतो, आणि तो मात्र 125 पोरं तिथं सांभाळतो, वय वर्ष 35. मी रात्री पहाटे फिरत होतो, त्यावेळेला बरेच जण अगदी पहाटेच्या वेळेला त्या मोबाईलवर मग्न होते, ह्या रस्त्याच्या आजूबाजूला बसलेले होते. ते कोणाशी संवाद साधत होते माहित नाही. पहाटे 4 वाजता अशोक देशमाने त्याच्या अनाथाश्रमामध्ये त्याच्या लेकरांच्यासाठी झटतो आहे, आणि आमचा वेळ त्याच्यामध्ये जातो आहे. ही सगळी आयडॉल्स उभी करत असताना वर्षभरामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण वर्षभर ठरवतो की कोणाला बोलवायचं. ही सगळी मंडळी जी काम करतायत ते वर्षभरामध्ये एक शॉर्ट लिस्टिंग करतात. मग खरं आयडॉल आपण जे आणलेले आहेत, दिदी आणि दादानो आजपर्यंत आयडॉल आणलेले आहेत, ते नुसते वक्ते नाहीयेत, माझ्यासारखे बोलबच्चन नाहीयेत. मी गेली 34 वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात फिरतो आहे, फक्त बोलतो आहे. पण इथं तुमच्या समोर आजपर्यंत जे वक्ते आलेले ते सगळे कर्तबगार आहेत. एकही वक्ता असा नाहीये आजपर्यंतच्या इथल्या व्यासपीठावर की ज्याची कर्तबगारी नाहीये. आपण कुलांगे सरांना बघितलं, प्रशांत गावडे सरांना बघितलं. प्रशांत गावडे ती तर भयानक गोष्ट आहे. म्हणजे मी नोकरीमध्ये असताना, मी उपायुक्त असताना, आम्हाला श्रीकर परदेशी सर पुण्याचे आयुक्त होते, पिंपरी चिंचवडचे, आणि पुण्यातल्या सगळ्या क्लास 1 आणि क्लास 2 अधिकाऱ्यांना एका थिएटरमध्ये आणून एक सिनेमा दाखवला होता. तो पर्यावरणावर होता, द इनकन्व्हिनियंट ट्रूथ नावाचा. तुम्ही माना अगर न माना, त्या सिनेमामध्ये अल गोर नावाचा अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष आहे की ज्यानं परत राजकारण सोडून दिलं आणि तो पर्यावरणामध्ये काम करतो आहे. त्या सिनेमामध्ये तो असं सांगतोय की तुम्ही माना अगर न माना, 2050 साली पृथ्वीवरची माणूस नावाची जात संपणार आहे. त्यानं ग्राफिकली अभ्यासानं त्या चित्रपटामध्ये दाखवलं आहे. आम्ही सगळे अधिकारी आलो आणि बाहेर जेवण खूप छान ठेवलं होतं, पण ते बघून आल्यानंतर आम्ही जीव शकलो नाही, कारण जे संवेदनशील अधिकारी होते तेवढ्यानाच त्यांनी बोलवलेलं होतं. कारण त्या अल गोर त्या सबंध चित्रपटामध्ये 2050 साली पर्यावरणामुळे जे घडणार आहे त्याच्याविषयीचं काय काय घडणार आहे. श्वास घ्यायला हवा नाही, प्यायला पाणी नाही,
खायला अन्न नसणार आहे, पृथ्वीचं टेम्परेचर 55 डिग्री सेंटीग्रेड असणार आहे, दक्षिण आणि उत्तर अंटार्क्टिकावरचं 35% बर्फ वितळलेलं असणार आहे, म्हणजे समुद्राची पातळी 11 मीटरनं उंच झालेली असेल, म्हणजे मुंबईचा अरबी समुद्र खोपोलीपर्यंत पसरलेला असेल. आणि त्यावेळेला जगण्याची कुठलीच व्यवस्था शिल्लक असणार नाही. पर्यावरण इतक्या विचित्र अवस्थेत. त्याच्यामध्ये एका ठिकाणी अल गोर असं म्हणतो की या पृथ्वीवरची नुसती माणूस नावाची जात मिली तर 3 वर्षामध्ये पुन्हा डायनासोर वगैरे जे मेलेल्या स्पीसीस आहेत तेवढ्या पुन्हा जन्माला येतील, एवढा माणूस नावाचा विषारी प्राणी या पृथ्वीवर राहतो आहे. इतकी विकृत. मला काल प्रशांतचा आवाज होता ना, तुमच्या लक्षात आला असं, कसलं भारी बोलत होतं ते, किती जिव्हाळ्यानं बोलत होतं. संघर्षाची बाजू सुद्धा नम्रतेनं मांडता येते. म्हणजे मी त्या प्रसादला अनुभवत असताना व्यक्तिमत्वातले त्याचे पैलू बघत होते, त्याचा अभ्यास होता, त्याची तळमळ होती. पण एक विरोधी प्रश्न विचारला तर त्याला सुद्धा उत्तर किती नम्रतेनं द्यावं आहे त्याच्यामध्ये, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये. दिदी आणि दादांनो, तुम्ही सभागृहात बसून प्रत्येक व्यक्ती ऑब्झर्व केली असेल, त्याचं चालणं, बोलणं, वागणं. संध्याकाळी काल शांताबाई यादवनं तुम्ही अनुभवलं असेल. मी युवराज दादाला सांगितलं होतं की 2, 3, 4 वेळेला जा, तुला बोलतं करता येतंय का बघ. जसं की मागं आपण नकुसा मासाळ म्हणून सह्याद्रीची वाघीण होती, तिची मुलाखत आपण महाराष्ट्रामध्ये पहिली आलेली डेप्टी कलेक्टर विद्युत वरखेडकर त्या दिदीला सांगितली होती घ्यायला. तुम्हाला आठवत असेल जे जुने असतील. ही नकुसा मासाळ कवठेमंकाळ तालुक्यातल्या नकुसा हा शब्दच मुळामध्ये येतो की जी नको आहे ती नकुसा. 13व्या वर्षी लग्न होतं, 18व्या वर्षी पती निघून जातो, 3 लेकरं पाठीमागं ठेवून वडिलाची पिकअप आहे, नवऱ्याची धाडसानं बाहेर पडते, आंब्यापर्यंत ती पिकअप घेऊन जाते. बदली ड्रायव्हर घेऊन तो ड्रायव्हर म्हणतो मी घाटामध्ये गाडी चालवणार नाही. ही फर्स्ट गिअरमध्ये गाडी चालवते, 11 तासानंतर राजापूरला पोहोचते, भाजी विकते, रत्नागिरीत विकते आणि दुसऱ्या दिवशी स्वतः गाडी चालवते. त्या सह्याद्रीच्या वाघिणीची मुलाखत घ्यायला आपण विद्युत दिदीला सांगितलं होतं आणि तिनं ती खूप मनापासून, आपल्याला आठवत असेल, तिला ती बोलतं करत होते. आयुष्य उलगडत असताना मला रोज फोन व्हायचा, भेटून आला युवराज दादा, शांताबाईंना भेटून आला. माझा हेतूच तो होता की ती जे काम करते तिच्या कामाला कुणी हीन लेखू नये, तिच्या जगण्याला कुणी हीन लेखू नये. ज्या तुमच्या माझ्या भोवताली ज्या गोष्टी आहेत त्या तरुण येणाऱ्या पिढीला त्या समजाव्यात, तिच्यामध्ये ते उतराव्यात. की अखंड संघर्षाचा काळ म्हणजे एखादी 73 वर्षे, तरुणांच्यासाठी 73 वर्षाची एक आजी सुद्धा आमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते, कारण तिचं आयुष्य तितकं असतं. विद्युतनं ज्या वेळेला मुलाखत घेतली होती त्यावेळेला सह्याद्रीच्या वाघिणीची, त्यावेळी त्या दोघी जणी एकत्र अशा भेटल्या होत्या, आठवतंय का बघा तुम्हाला. एकमेकीला मिठी मारली. एक निरक्षर पण कर्तबगार सह्याद्रीची वाघीण आणि एक प्रचंड बुद्धिमान की जी महाराष्ट्राच्या MPSC मध्ये पहिली आली. त्या दोघींनी एकमेकाला मिठी मारली आणि म्हटलं हाच आमचा भारत. आणि तो इथं सगळे भेद गळून जावेत आणि ते भेद गळून गेलेलं तुम्हाला इथं दिसावं, बघावं. मगाशी 20 मिनिटं गेली तुमच्या समोर दिदी आणि दादानं, पण तो एक संस्काराचा भाग होता. आपण या सभागृहामध्ये 3 दिवस सुखरूपतेनं राहिलो ना, त्याच्या पाठीमागे जे हजारो हात होते ना, त्या हातांचा आपण सत्कार केला. त्याच्यामध्ये 100 व्याख्यानानं जे घडून येणार नाही, ते मगाशी जे घडत होतं ना, तुम्ही बघत होता ना, त्यांचं येणं आमच्यासाठी खूप मोठं होतं. त्या आजी असू द्या, मुरगुडच्या सगळ्या ताई दिदी असू द्या, की तुम्ही सुखानं इथलं ज्ञानार्जन करावं म्हणून आपल्या आयुष्याचा वेळ तिकडे देणार. म्हणजे तो मगाचा मी म्हटलं ना 10 व्याख्यानाच्या पलीकडचा एक संस्काराचा तो भाग होता. इथं आल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये ते घडावं ही सगळी अपेक्षा होती. मगाचं शेट्टी साहेबांचं व्याख्यान सुद्धा, शेट्टी साहेबां, मी नाममध्ये काम करतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाना पाटेकरांच्या सोबत. शेतकऱ्याची आत्महत्या झाली की पहिले 25,000 नाम संस्थेतून त्या घराला पोहोचतात.
नानाजी एकदा म्हटले होते की हे 25,000 आपण देतोय त्या शेतकऱ्याला की जिथं आत्महत्या झाली ते घर उभं राहावं म्हणून नाही, तर एक वात पेटावी. आपण 25,000 दिले तर आणखीन 10 हात येतील आणि त्या कुठून आपण वात पेटवतो. या सभागृहामध्ये प्रत्येक व्यक्तिमत्व आपण यासाठी आणतो आहे की तुमच्या आतली जी वात आहे ती वात पेटावी. हे करतोय म्हणजे आपण खूप मोठं करतोय अशातला भाग नाहीये. मी तुमच्या सगळ्यांचं प्रेम स्वीकारतोय, तुम्ही म्हणाल तसं करतोय किंवा इथं राहतोय. रात्रभर मला मुलं भेटत राहतात, 3 दिवस झोपत नाही. येणाऱ्या प्रत्येकाला मी जमेल तसं माझ्या प्रतीनं प्रेम देण्याचा प्रयत्न करतो. गेले 14-15 दिवस इथं यावं तुम्ही म्हणून प्रयत्न करतो, म्हणून आजारी पडतो. पण हे सगळं करतो हे खूप छोटं आहे. ही एक वात आहे आणि हे मी नाही केलं तर मी पुढच्या तुम्हाला माझ्या लेकराला मी नाही ना न्याय देऊ शकणार. माझं लेकरू एकटं सुखानं राहील, खा प्या आणि मजा करा, ते तर कोणी करेल ना. पण अध्यात्म मी जगतो आहे, मी जे सांगतो आहे ज्ञानेश्वरीतून ते अध्यात्म असं सांगतं की एक माणूस सुखी होऊन चालणार नाही, कारण आम्ही सगळेजण अखंड आहोत. आपल्याला सगळ्यांनी जे येणाऱ्या प्रत्येक वक्त्यानं सांगितलं. माझं शरीर अखंड आहे. माझ्या पायाला ठेच लागली तर माझ्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. पायाचा अंगठा आणि डोळे याच्यामध्ये 3.5 हाताचं अंतर आहे. ठेच पायाला, पाणी डोळ्यात यायचं कारण नाहीये, येतं कारण शरीर अखंड आहे. तसं इथं तुमच्या माझ्या भोवताली एक जरी दुःखी असेल तर आपण सुखानं राहू शकत नाही. हा माझा विचार नाही, हा जसाच्या तसा मी स्वामी विवेकानंदांचा विचार सांगितला. हा माणूस परिव्राजक अवस्थेमध्ये 3 वर्ष भारत फिरून ज्या वेळेला कन्याकुमारीच्या टोकाला येतो आणि समोर खडक दिसतो आहे तो, आणि त्या खडकावर त्याला जायचंय. तो तिथल्या कोळ्यांना विचारतो की मला नावेतून घेऊन जाल त्या खडकावर. ते म्हणतात 4 आणे लागतील. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र. आपण कधी गेलात भारताच्या दक्षिण टोकाला, माझ्या मातृभूमीच्या पायाशी कधी गेलात, हे तिन्ही समुद्र माझ्या मातृभूमीला रोज चरण स्पर्श करत असतात. आणि त्या टोकाला गेल्यानंतर हा महापुरुष म्हणतो की मला आता जे 3 वर्षामध्ये मी बघितलाय भारत, त्याच्याविषयी मला चिंतन करायचं. कोणी 4 आणे मागतो आहे तर स्वतःच्या बाहुबलावर विश्वास ठेवून स्वामीजी पोहत त्या खडकावर पोहोचतायत. आजही तुम्ही गेला तर त्या लाटांची जी इंटेन्सिटी आहे, तीव्रता आहे, आपल्या लक्षात. तर इकडे तोंड करून हा सायक्लॉनिक मांख, हा वादळी संत तिथं उभा, तिथं चिंतन करतोय की मी फिरलो 3 वर्ष. असे तो हिमाचल, कधी श्रीमंतांच्या राजवाड्यात गेलो, कधी गरीबाच्या झोपडीत गेलो, कधी उघड्यावर झोपलो. आणि मग त्याला दिसलं इथलं दैन्य, इथलं दारिद्र्य, इथलं अज्ञान, इथली अंधश्रद्धा, आणि याला उत्तर काय असू शकेल. स्वतःच्या परीनं त्या प्रश्नाला स्वामीजींनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. दिदेने दादा ही जी व्याख्यानमाला आपण जी होती आत्ताची, आजपर्यंतची ती होती, ती त्यासाठीच होती की माझं व्यक्तिमत्व कशाला सूट आहे. माझं व्यक्तिमत्व संघर्षासाठी आहे तर मी शेट्टी साहेबांच्याकडे बघावं. माझं व्यक्तिमत्व एखाद्या व्यक्तिमत्वाला, एखाद्या अनाथाला सांभाळण्यासाठी आहे तर मी अशोक देशपांडेकडे बघावं. मला परिस्थिती गांजून टाकते आहे तर मी शांताबाई यादवांच्याकडे बघावं. आयुष्याच्या ऐन तारुण्यामध्ये एखादा रोग यावा, निसर्गानं सौंदर्य दिलं आहे, बोलणं दिलं आहे, बुद्धिमत्ता दिली आहे, सगळं दिलं आहे, आणि अचानक देवानं डोळेच हिरावून घ्यावेत. म्हणजे सुखाच्या शिखरावर असताना अचानक विजेचा लोळ पडावा, अशी अवस्था निर्माण झावी तर मी अनघाताईकडे बघावं. इथं तुम्हाला तुमचे आयडॉल शोधता येतील की तुमचा जो पिंड आहे त्या पिंडाप्रमाणे मला माझं आयुष्य समृद्ध आणि ताकदीचं कसं करायचं आहे. स्वतःसाठी होईन ताकदीचं आणि त्याच्या पलीकडे होऊ शकतं. एक माणूस तो
काय त्याचं नाव, वॉरन बफे नाही, तो मार्क झुकेनबर्ग 26व्या वर्षी फेसबुक काढतो, 26व्या वर्षी, आणि एक अख्खी फेसबुक कंट्री तयार करतो. आपल्या सामर्थ्याला मर्यादा नाहीत, आपल्या जगण्याला मर्यादा नाहीत. हे कशासाठी की ज्या वयात ज्या ठिकाणी ध्येय आणि दिशा पक्की करायची आहे त्या वयात ध्येय आणि दिशा पक्की झाली आणि त्याला ताकदीने आम्ही लावली, आमची ध्येय आणि दिशेला आमचं अख्खं आयुष्य पणाला लावलं, तर आयुष्याच्या टप्प्यावर येऊन आपल्याला ते यश मिळू शकतं. तो स्टीव्ह जॉब्स तो असं म्हणतो आहे की मला इतकी संपत्ती मिळाली पण मी समाधानी नाहीये. एका टप्प्यावर आल्यानंतर तो म्हणतो आहे की मी समाधानी नाहीये, आणि पुन्हा स्वतःच फाउंडेशन काढतोय आणि समाजसेवा करतोय. मग त्यानं जर एवढं आयुष्य वाया घालवून पैसे कमवून नंतर समाजसेवा सुरू करायची केली असेल तर त्याला जर अशोक देशमाने लवकर दिसला असता तर त्या करायच्या भानगडीच्या ऐवजी त्यानं वयाच्या 35व्या वर्षी स्टीव्ह जॉबनं करू शकला असता. एवढा प्रवास करून आयुष्याचे डोळे 50-60 वर्षानंतर डोळे उघडण्यापेक्षा आपल्याला हितच सापडतील ना आयडॉल त्या त्या ठिकाणी त्या त्या क्षेत्रामध्ये. मी एक कथा, एक पुस्तक आहे अभय बंग सरांचं, त्या पुस्तकातलं एक उदाहरण आहे. मी म्हटलं ना तुम्ही 90 सालानंतर जन्माला आला की ज्या वेळेला खाऊजा नावाची संस्कृती जगामध्ये उत्मात करते, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, एक चंगळवाद नावाचं 30 पानाचं पुस्तक अच्युत गोडबोले सरांनी लिहिलंय. त्या पुस्तकामध्ये तुमचं जग कसं आहे त्याच्याविषयी त्यांनी निवेदन केलं, खूप छान लिखाण केलं. ते म्हणतात की 90 सालापर्यंत माइंड आणि मॅटर दोन्ही माणसामध्ये होतं, पण 90 सालानंतर मात्र परिस्थिती बदलली, माइंड संपलं आणि फक्त मॅटर शिल्लक राहिला. तुम्ही एक वाचली असेल, एक स्टोरी वाचली असेल. पुण्यात बापानं गाडी घेतली, गॅरेजमध्ये लावली. किती मॅटरवर प्रेम असतं. त्याचं लहान 5-6 वर्षाचं पोरगं त्या गॅरेजमध्ये खेळत असताना त्यानं त्या गाडीवर काहीतरी लिहिलं. तो असं खरडून खरडून लिहित होता. बाप तेवढ्यात आला, त्याच्या लक्षात आलं की पोरग दगडानं काहीतरी लिहित आहे. पोरापेक्षा गाडी महत्वाची होती त्याला. बापानं त्या पोराला मारलं, सटासट इतकं मारलं की दवाखान्यात ऍडमिशन. म्हणजे पोरग जिवंत आहे, चैतन्यानं आहे, त्याचं स्वतःच आहे, तरी गाडी नवीन आणलेली. पोराला डबा नेण्यासाठी घरी आला, निदान पोरानं काय केलंय गाडीला बघावं, तर त्या बाळानं त्या गाडीवर लिहिलं होतं आय लव्ह यू पापा. माइंड आणि मॅटर. पोरग बापानं गाडी आणली, त्याला आनंद झाला म्हणून गाडीवर लिहित आहे, आणि आम्ही मॅटरकडे निघाला होतो. त्याच्यात एक खूप सुंदर उदाहरण दिलंय सुजित कुट्टन नावाच्या मुलाचं, अभय बंग सरांनी. ही कहाणी काही 8-10 वर्षापूर्वीची आहे. सुजित कुट्टन नावाचा मुलगा चेन्नईमध्ये ज्युनियरच्या स्पर्धेमध्ये रेसमध्ये धावतो आहे, आणि त्यावेळेला त्याचा वडील दवाखान्यामध्ये ICU मध्ये आहे. तो धावून पहिला आलाय आणि बक्षीस स्वीकारतो आहे. त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्यावेळेला त्याचा वडील त्या ICU मध्ये संपला, आणि ते मेडल स्वीकारत असताना आईने आणि दोघांनी स्वीकारलंय, सुजित कुट्टननं, आणि दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. आणि मग खाली चर्चा झाली अख्ख्या चेन्नईमध्ये की वडील मरत असताना सुजितनं धावायला हवं होतं का. म्हणजे अभय बंग सर असं म्हणतात की मग आम्ही धावतोय कशासाठी आमच्या आयुष्यात, कुणाला तरी हरवून, स्वतःच्याच वडिलांना हरवून, त्यांच्या वेदनाने सगळं संपून आम्हाला असं कुठलं मेडल मिळवायचं आहे जगामध्ये की आमची सगळी जिवंत असणारी, चैतन्यानं भरलेली सगळी नाती संपून असं जगामध्ये आम्हाला कुठलं मेडल घेऊन आमच्या गळ्यामध्ये घालायचं आहे.
बाळांनो, तुम्ही त्या जगामध्ये आहात की जिथं फक्त त्याचाच विचार केला जातो. त्याच्या खाली एक सिसिफसची गोष्ट दिली आहे सरांनी. हा ग्रीक पुराणातला एक सिसिफस नावाचा एक माणूस आहे आणि त्याला शिक्षा दिलेली. शिक्षा कोणती दिलेली आहे? एक दगड आहे आणि तो दगड असा खालून वर घेऊन जातो आहे तो सिसिफस, आणि वर पठारावर गेला की तो दगड पुन्हा निसटतो आणि त्याला ती शिक्षा की दिवस उगवला की त्या सिसिफसनं दगड टाकलायचा, वर न्यायचा, रात्र झाली की तो दगड खाली येतोय, गडगडतोय आणि पुन्हा वर जातोय. आमचं सगळ्यांचं आयुष्य त्या सिसिफस सारखं असं सर म्हणतात. सकाळी उठली की आम्ही तेच आयुष्य जगतो आहे. माझ्यासारखे नोकरदार तर तेच, सकाळी उठायचं 30 वर्ष सलग बायकोला सांगायचं डबा कर डबा कर डबा कर, गडबड 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 गडबड. मग ऑफिसमध्ये जायचं, मग दुपारी जेवायचं, मग पुन्हा संध्याकाळी 5:30 वाजले की बॉसच्या चेंबरकडे बघायचं, हे जाते का थांबते. थांबलं उशिरा तर मेलं, शिव्याच खाते. पुन्हा संध्याकाळी हे 30 वर्ष सिसिफस सारखं हे नेतंय दगड ऑफिसमध्ये, संध्याकाळी येते पुन्हा दुसऱ्या दिवशी. 58-60 वर्षाचं आयुष्य आलं की तसंच मरून जात. मग तिथं आता सर आम्हाला असं म्हणतायत, अभय बंग सर तुम्हाला असं मरायचं आहे का? आणि असं मरायचं नसेल तर तुम्ही आता ठरवा असं म्हणतायत की तुम्ही तुमच्या आयुष्याचा जाहीरनामा जाहीर करा. या जीवनाचं करायचं काय नावाचं खूप सुंदर पुस्तक अभय बंग सरांनी लिहिलंय. ज्या तरुणाईला तुम्ही ज्या या सभागृहातल्या असलेल्या सगळ्या, कारण तुम्ही संवेदनशील आहात, तुमच्या आत चिंगारी आहे, यू आर इग्नाइटेड, तुम्ही इग्नाइट झालात. आणि मग त्या आमच्या आयुष्याला प्रश्न विचारतायत, तुम्हाला असं जगायचं आहे का? तुम्हाला तुमचं आयुष्य महिन्याच्या काही पैशाला विकायचं आहे का? पॅकेजला विकायचं आहे का? प्रेस्टिजला विकायचं आहे का? प्रॉपर्टीला विकायचं आहे का? मग विकायचं नसेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला विचारा तुमचे प्रश्न कोणते आहेत, की ज्या प्रश्नाला आपल्या भोवतालचे हे सगळे जण भिडलेले आहेत. मग तुमची कृती कोणती आहे? निषेधाची कृती आहे, तुमची विज्ञानाची कृती आहे, तुम्ही जागृतीची कृती आहे. ह्या सगळ्याला भिडण्यासाठी मला दिलेलं सामर्थ्य मी कोणत्या गोष्टीसाठी वापरणार ती कृती निवडा आणि त्या प्रश्नाला भिडा असं म्हणतात. आणि जाहीरनामा, ते जाहीरनाम्यामध्ये खूप सुंदर वाक्य असतं की मी मरताना मी आत्ता माझ्या वाट्याला जे जग आलं आहे ते तसं असणार नाही, मी कणभर तरी बदलणार. आम्ही ज्या वेळेला सगळ्या मित्रांनी निर्णय घेतला ही संस्था स्थापन करायचं, त्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या मनात हाच हेतू होता की निदान आम्ही असेपर्यंत एक कणभर तरी आम्ही फरक पाडू का त्याच्यामध्ये, एक कणभर तरी त्याच्यामध्ये बदल करू का. समारोपाकडे येताना मी 3-4 पॉझिटिव्हच्या ज्या कहाण्या आहेत ते कहाण्या सांगतो. आपण ऐकलेले आहेत त्या कहाण्यामध्ये आपण आपला रिस्पॉन्स जो आहे, जगाला जो द्यायचा रिस्पॉन्स आहे, तो रिस्पॉन्स आपण बघू. मी मगाशी सांगितलं की मी नाममध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या घरी, कित्येक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या एका घरी मी गेलो होतो. दुपारचे 3-3:30 वाजले होते. मी त्या मावशीला विचारलं, तू जेवली का? ते म्हटले जेवले. पण माझ्या असं लक्षात आलं की ती जेवलेली नाही, म्हणून मी तिच्या त्या चुलीत हात घातला. चुलीत हात घातल्यावर माझ्या लक्षात आलं की चुलीतली राख तशीच विझलेली आहे. ती जर सकाळी जेवली असती तर मी चुलीत हात घालू शकलो नसतो. माझ्या लक्षात आलं. आणि मग त्यावेळेला बाबा आमटेंची ती कविता आहे ना, झोपले अजून माळ तापवीत उन्हात काया, अजूनही असंख्य नद्या वाहतात इथे वाया, इथे नांदती श्रमर्षी या भूमीला शरण नाही, ज्ञान गाळते घाम विज्ञान दानव शरण नाही. संवेदनशील माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी उठतो. शिवछत्रपतींची गर्जना करत असताना राजानं रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठी जी भूमिका शेवटच्या पर्यंत पोहोचवली होती, एक सुखकर राज्य. शिवछत्रपतींच्या राज्याची संकल्पना होती की माझ्या राज्यामध्ये रात्री कोणी उपवासी झोपणार नाही, माझ्या राज्यामध्ये स्त्रियांच्यावर अत्याचार होणार नाही, माझ्या राज्यामध्ये स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल,
एवढा देखना स्वराज्याचा जाहीरनामा शिवछत्रपतींचा होता आणि त्यांच्या बरोबर असणारे सगळेच तसे होते. आठवतंय का बघा, तिथपर्यंत शेवटपर्यंत राजांच्या बरोबर राहणारे होते. म्हणजे राजांनी समाजसेवेचा माणूस तयार करत असताना सुद्धा तो आपली समाजसेवा तितक्याच ताकदीने राज्यासाठी देत होता. शेतकरी जरी असला तरी त्याला सैन्य, शेवटचा सैन्य म्हणजे राजाला स्वराज्य तयार करत असताना अख्खा हा मावळ प्रांत आणि तुम्ही आम्ही त्यावेळी तुमचे माझे पूर्वज सगळे जागे होते आणि सगळ्यांना माहित होतं की हे राजा जे जन्माला आले ते आमच्या सगळ्यांच्या सुखासाठी जन्माला आले. मी ज्या वेळेला अशोक कामतेंच्या पूर्वजांची म्हणजे कुठला कामते आपलं येसबा कामतीची कहाणी सांगतो ना, आपण ऐकली असेल तरी पुन्हा सांगतो की राजांनी सामान्य जनतेच्या माणसामध्ये सुद्धा स्वराज्यावर प्रेम करून त्याच्यासाठी त्याग करण्याची भावना निर्माण केली. पुण्याच्या जवळ कोंडवे नावाचं गाव आहे, आत्ताचं नव्हे, त्यावेळेचं राजांच्या वेळेचं. त्यावेळेला राजांना पुण्यामध्ये पत्र आलं कोंडव्याचं की आमच्या गावाला पाणी नाहीये, पाण्याची सोय करा. शिवछत्रपती दुपारच्या वेळेला कोण शिला स्थापन करण्यासाठी नाही, ते उकरून काम चालू करण्यासाठी नाही, भर दुपारी 3-4 वाजता तिथं पोहोचले कोंडव्याच्या बाजूला की जिथं धरण बांधायचं आहे. चीफ इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुप्रिटेंडेंट इंजिनियर, डेप्टी इंजिनियर, शाखा अभियंता सगळे घेऊन गेले, बरोबर टेक्निकल माणसं सगळी घेऊन गेली. घोडसवारी यांची पुढे जात असताना त्या कोंडव्यातलं तिथलं एक ओरिजिनल पोरग 15, 16, 17, 18 वर्षाचं, त्याला लय भारी वाटलं होतं की आज राजा आमच्या गावात आला. जसा राजा पुढे जाईल ती मसर वळत होतं, मसर राखत, तसं हे राजाच्या डाव्या बाजूने असं दुडक्या पावलीनं असं पुढं 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 जायचं. राजे उतरले, इंजिनियर गेले. डोंगरामध्ये कोंडवे गावाच्या धरण बांधण्यासाठी साईट कुठली असावी याच्यासाठी सगळे ते टेक्निकल माणसं डोंगरात गेली. राजे तिथंच उभे राहिले. पण राजांच्या लक्षात आलं ही येसबा कामते मागं तसंच उभं आहे, राजा आलाय म्हणून 10-15 फुटावर मागं उभं होतं, काठीवर हनवटी ठेवून राजाकडे कौतुकानं बघत. त्याला लय भारी वाटत होतं, माझ्या गावात माझा राजा आलाय, माझ्या गावात माझा राजा आलाय. शिवछत्रपतींनी त्याला जाणीव नाही करून दिली. ते सगळे आले, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आले, सगळे आले, बसले खाली. कागदावर प्लॅन सुरू झाला की कुठं धरण बांधता येईल. तांत्रिक माणसांनी बोट ठेवले की महाराज इथं धरण बांधूया की जेणं करून कोंडव्याचा पाण्याचा प्रश्न संपेल. तोपर्यंत शिवछत्रपतींनी त्या डोंगरातली एक अशी जागा निवडली होती की तिथं धरण बांधता येऊ शकत होतं, कमी खर्चामध्ये जास्त पाणी साठत होतं, अशी साईट निवडली होती. मी त्यावेळच्या धरणाचं बोलतो आहे, खेकड्याने खाल्लेल्या धरणाचं. राजे म्हटले की इथं धरण बांधता येईल का? ते सगळे टेक्निकल सर म्हटले की बांधता येईल, पण एक अडचण आहे. ते म्हणजे कुठली अडचण? त्या 2 डोंगराच्या मध्ये 17-18 फुटाची धोंड आहे, ती धोंड असल्यामुळे बांधता येत नाही. राजांनी टेक्निकल माणसांना प्रश्न विचारला की धोंड बाजूला काढली तर धरण बांधता येईल? ते म्हणजे हो, धोंड बाजूला काढली तर बांधता येईल. महाराजांनी मागं वळून बघितलं, येसबा कामते काठीवर हनवटी ठेवून तसंच राजांच्याकडे बघत होतं. महाराजांनी त्याला हाक मारली, येसबा. फार गळून गेला गडी. राजांनी मला हाक मारावी? आणि महाराजांनी त्याला विचारला प्रश्न, येसबा एक काम करशील? राजाचं काम सांगणं कसं होतं बघा, करशील भोच्या 12 कडीच्या शिवे देऊन काम सांगितलं नाही त्यांनी. एक काम करशील? किती जिव्हाळा असेल आपल्या राजाविषयी, नुसतं सांगायचा अवकाश. ते म्हणते जी. येसबा तुझ्या गावाला धरण बांधायचं आहे, पण समोर 2 डोंगराच्या मध्ये धोंड आहेत, ते बाजूला निघत नाही रे, काढशील बाजूला? धोंड बाजूला काढली तर धरण बांधू आपण. ते म्हणतोय जी.
राजे म्हणतायत येसबा 15 दिवसाने येतो, धोंड नसली पाहिजे राजा, धरण बांधायला सुरुवात करायची. ती म्हणते जी. राजे घोड्यावर बसले, पुण्याच्या दिशेने निघून गेले. राजांना उत्तर देताना येसबाच्या डोळ्यामध्ये पाण्याचं तळ साचलं होतं आणि समोर काय राजा बोलतोय त्याला माहित नव्हतं. फक्त त्याला एकच कळत होतं की राजा मला काम सांगताय. आणि राजा घरचं काम सांगत नाही, राजा गावाचं काम सांगताय, राजा स्वराज्याचं काम सांगताय. येसबानं डोळं पोचलं. मग येसबाच्या ध्यानात आलं, आईला घड्याळ अवघड आहे, काय बोलून गेलो मी. दुसऱ्या क्षणाला येसबा जागा झाला. चरित्रकारानं लिहिताना खूप सुंदर लिहिलंय, असू द्या कुणी लिहिलं असेल, आख्यायिका असेल, पण मला असं लिहिलंय, येसबाच्या मनात दंगा सुरू झाला. अरे मी माझ्या राजाला वचन दिलंय. येसबाच्या मनामध्ये दंगल सुरू होती की मी माझ्या स्वराज्याला वचन दिलंय. गडी घरी गेला, पहार टिकाव खोरब घेतली आणि त्या काळ्या फत्तराशी झुंजत राहिला. 15 दिवसामध्ये तिथं धोंड नाही ठेवली, ठिकरी बाजूला केली. 16व्या दिवशी पुण्याच्या दिशेनं येसबानं तोंड केलं. पुण्याच्या दिशेनं धुळीचे लोट उठले. येसबाच्या ध्यानात आलं, राजा आला. राजा बी भारी होतो. त्या आला आणि येसबाच्या शेजारी उतरला. राजाला खात्री होती हे काम पूर्ण करणार आहे. घोड्यावरनं खाली उतरताना राजांच्या कमरेला सुवर्ण मुद्रांचा एक पिशवी कसता होता, तो खळ दिशी वाजला. येसबाच्या ध्यानात आलं, राजा मला बक्षीस देणार आहे. येसबाला बक्षीस नको होतं. येसबा मोहरा, राजा माग. येसबा मोहरा, राजा माग. ढेंगत राजानं गाठलं. येसबाला मिठी मारली. येसबाच्या खांद्यावर हात ठेवला. राजा आपल्या शिलेदाराच्या खांद्यावर हात ठेवतो आणि दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं. कवी काव्य नाही करू शकणार, शिल्पकार शिल्प नाही तयार करू शकणार. हा अलौकिक प्रसंग कदाचित इतिहासामध्ये येणार नाही, कारण हा तलवारीने लढलेला नाहीये. हा भावनांचा बांध होता. तो माझ्या सह्याद्रीनं बघितला. महाराजांनी सुवर्ण मुद्रांचा कस्ता काढला, येसबाच्या हातात दिला. येसबा म्हणतोय, नाही ए राजा, नाही. धोंड बाजूला सरली, धरण होईल, माझ्या गावचा पाण्याचा प्रश्न संपल. मला समद मिळालं राजा, मला समद मिळालं. अरे येसबा सारखा गुराकी सुद्धा स्वराज्यासाठी आपल्या आयुष्याचा त्याग करत होता, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. चित्रपट बघून, दाढी राखून, कोर करून, डॉल्बीवर नाचून नाही स्वराज्य उभा राहत. त्याला तळमळ लागते आतून, त्याला वेदना लागतात, त्याला भोवतालच्या प्रश्नाशी झुंजण्याचं आतमध्ये बळ, सामर्थ्य आणि रग लागते. त्यावेळेला निर्माण होतं स्वराज्य, आणि त्यावेळेला तो असतो राजा. माझ्या बाळांनो, तुम्ही ते स्वराज्य निर्माण करा. तुमच्या भोवतालचं दुःख, वेदना समजून घ्या. अरे जगत सिसिफस सारखं रोज कोणतरी रे पगार येणार, खा प्या मजा करणार. जिंदगी एकदाच आहे रे, पुन्हा पुन्हा नाही. आणि एका जिंदगीमध्ये खुळचट जगायचंय का ते एवढं? फक्त कागदांच्या लगदा गोळा करण्यासाठी जगायचं. त्याच्या पलीकडचं आयुष्य आपल्याला जगता यावं, त्यासाठी हा सगळा प्रपंच होता. स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 3-4 स्टोऱ्या सकारात्मक सांगितल्या जातात. जंगल जळत होतं, झाडावरची चिमणी आपलं झाड थेंब थेंब आणून झाड विझवत होती. चिमणीला विचारलं, का पाणी टाकते? जळलंय, तू पण जळणार आहेस? ती म्हणते की जळणार आहे, पण ज्या वेळेला या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला मी आग लावणाऱ्यामध्ये नव्हती, वाचवणाऱ्यामध्ये होती. ही स्टोरी ऐकल्या. अजून कुठली स्टोरी ऐकली आपण? समुद्राच्या काठानं ते तरुण पोरगं निघालं होतं, पॉझिटिव्ह होतं, शिवमचं शिबिर करून नुकतंच गेलं होतं. त्याला चिंतन करायचं होतं म्हणून गेलो होतं समुद्राच्या काठाला.
आणि ती पॉझिटिव्हिटी 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 इतकी ऐकली होती त्यानं, पार यारबाडून गेलो. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे काय, त्या डोक्यातच भिनलं होतं. मग ते भरतीच्या लाटेबरोबर जे यायचं ना बाहेर स्टारफिश, ते असं धरायचं आणि टाकायचं, असं धरायचं ना आत समुद्रात टाकायचं. मग तिथल्या बाहेरच्या येड्यानं ट्रोलरनं प्रश्न विचारला, येड्या का तू, स्टारफिश किती टाकशील आत, बघ ना हजारो आहेत. ते हितनं गेलं होतं येडं. ते म्हणलं होय. त्याने एक हातात धरला. म्हटलं सगळे नाही रे वाचणार, एवढं एक तरी वाचेल ना, एवढं एक तरी वाचेल ना. पॉझिटिव्हिटीच्या कहाण्या अजून आपण खूप ऐकलेल्या आहेत अशा सकारात्मक. देवीचा साक्षात्कार झाला राजाला. दुष्काळ पडला होता. दुष्काळ जायचा असेल तर नदीच्या काठचं तुझं शिवाचं जे शिवमंदिर आहे त्याचा उद्धार कर आणि त्याला दुधाचा अभिषेक घाल. राजानं शिवमंदिर त्याचा जीर्णोद्धार केला आणि अख्ख्या गावाला सांगितलं की गाभारा भरायचा आहे दुधानं. गोविंदराव म्हटलं दूध दुसरं टाकेल, गणपतराव म्हटला दुसरा टाकेल. लाईन लावून लोकांनी गाभारा भरला. दुष्काळ पडला होता, पाऊस पडायला तयार नव्हता. गाभारा भरून गेला तरी आठवडाभर पाऊस पडला नाही. देवीला राजा म्हणला, ए खोटे बोलते का आई तू, अजून का पाऊस नाही पडला. देवी म्हणजे जाऊन तरी बघ गाभारा कशानं भरलाय. गावून बघितला आता गाभारा, तर गाभारा पाण्यानं भरला होता. सकारात्मक स्टोरी आपल्याला अनेक वेळेला सांगितली की तो गोविंदराव म्हणत होता की गाभाऱ्यामध्ये दूध टाकायला सांगितले राजानं, गोपाळराव टाकल. गोपाळराव म्हटला सचिन टाकल. सचिन म्हटला सागर टाकल. सगळे सचिन सागर, प्रत्येकाला वाटलं की दुसरा दूध टाकल, दुसरा दूध टाकल. एकानं बी दूध टाकलं नाही. मग त्यामुळे सगळा गाभारा, हे आपण ऐकलंय निगेटिव्ह, पण या स्टोरीला एकानं पॉझिटिव्ह करून सांगितलं. एक वीर पत्नी, वीर आई जिच्या घरामध्ये होतं, तिच्या लक्षात आलं की माझं बाळ या देशासाठी लढलंय. माझा बाळ तो देशभक्त होता खरा, जगातलं सर्वोत्कृष्ट बलिदान माझ्या लेकरानं दिलंय आणि मला तिथं न्यायचंय. पाणी न्यायचं, मला न्यायचंय. दूध राजानं सांगितलंय. दवंडी तिच्याही कानावर आली होती. ती उठली, तिच्या घरातल्या लेकरानं दूध तिनं पाजलं आणि राहिलेलं जे दूध होतं, निखळ दूध होतं, ते निखळ दूध ती घेऊन गेली आणि त्या गाभाऱ्यामध्ये टाकलं. तिच्यापर्यंत दौंडी पोहोचायला 7 दिवस लागले होते आणि तिनं नुसतं त्या गाभाऱ्यामध्ये नुसतं एक लोटा दूध टाकलं. घंटी वाजायला लागली, वर आकाशात ढग जमले, पाऊस पडायला लागले. देवीला माहित होतं एक तरी लोटा भरून येणार आहे. पाण्याचं राहू द्या रे, पाण्याचा रंग तरी बदलणारी त्या गावामध्ये होती ना. आपण त्या रंग बदलणाऱ्यामध्ये असणार का? स्टोरीज आपल्यामध्ये. अँड द लास्ट स्टोरी रवींद्रनाथ टागोरांची आपण अनेक वेळा ऐकली. सूर्य अस्ताला गेला. अस्ताला जाणाऱ्या सूर्याने सांगितलं की बघा मी आता निघालोय, अंधार कोण संपवणार तुमचा? चंद्र म्हटला मी नाही, मी तर परप्रकाशित. तारे म्हटले आम्ही तर लय लांबचे, आम्ही काय तुमचा अंधार संपवणार. हे सगळं सुरू असताना कोपऱ्यातल्या झोपडीतली, जसं मी काल सांगितलं, ती पणती म्हटली माझ्या पडीनं या झोपडीतला माझा बी अंधार संपला. आमच्या झोपड्या उजळत उजळत आजूबाजूचा सगळ्यांना उजळत राहणं, त्यासाठी ह्या सगळ्या शिबिराचं आयोजन होतं. हे शिबिर आपल्या लक्षात आलं असेल, रजिस्ट्रेशन पासून ते इथपर्यंत तुम्ही बघितलं असेल. उदयदादा इतकं परफेक्ट नियोजन 23 वर्षानंतर आहे. 20 कमिटी काम करत होत्या अथकपणे. तुम्ही बघितलं असेल, टेक्निकल टीम असू द्या, रजिस्ट्रेशन टीमचे तर लय भारी अनुभव आहेत. माझे दोस्त म्हणून 300 रुपये नाकारणारी माणसं होती. ही कोण आहेत? टोल चुकवणारी. आपण किती क्षुद्रपणे जगतो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. मग त्या प्रत्येकाचे स्वतःचे अनुभव आहेत. आता हे तुम्ही गेला की आम्ही स्वच्छ करणार सगळेजण. मुरगुडची टीम, शेवटचं भांड स्वच्छ झाल्याशिवाय जात नाहीत लेकरं.
गेले 18-20 वर्षे पोरं सहकार्य करतात. आम्ही त्यांना सांगतो की पुढची टीम आता तयार करायची आहे आपल्याला. तुम्ही एवढे जण आला, जवळजवळ 2,500-3 हजार रजिस्ट्रेशन झाले. तुम्ही सगळेजण या मंडपामध्ये आहात. 2,500 जणांचं जेवणं, 2,500 जणांचं झोपणं. परवा दिवशी माझं येरोळ्याला प्रवचन होतं पलीकडं. प्रवचन करता करता मी आयांना सांगितलं की आयानो, महाराष्ट्रातली लेकरं येणार आहेत तुमच्या शेजारी, एक भाकरी द्यायची आणि त्याला तीळ लावायचं. कुठला अमरावतीचं लेकरू तुझी भाकरी खाणार आहे? 300चं टार्गेट दिलं होतं. मी गॅरंटीनं सांगतो येरोळ्याच्या माझ्या 1000 भाकरी आल्या असतील. पॉझिटिव्हिटी कशाला म्हणायचं? आम्ही जोपर्यंत त्यांच्यापर्यंत ही उदात्तता, ही व्यापकता, ही विशालता घेऊन पोहोचत नाही ना, तोपर्यंत भलं काय, बुरं काय, व्यापक काय, संकुचित काय, हे त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसं? ही सगळी लेकरं जी आहेत, पुढच्या वेळेला माझी नम्र विनंती आहे की आता प्रचार आणि प्रसार नका पुढच्या वेळी करायला लावू. लय फिरली पोर, मी शिव्या दिल्या ह्या पोरांना मीटिंगमध्ये, तुम्ही एवढं शिजवतायत आणि पोरं येत नाहीत. मी येरवाडल्यागत ह्या 5-6 जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये ही पोरं 1 महिनाभर जातात आणि ती सांगते. सांगून 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 करणार ते, करणार गाव आणि माझं नाव, अशातला हा सगळा प्रकार आहे. टीम वर्क आहे. एकही खेळा याच्यातला चुकलेला नाहीये. प्रत्येक खेळानं आपला रोल बजावला आणि म्हणून हे एवढं मोठं संयोजन इथं पार पडलं. 100 लग्न करावीत एवढी ताकद ह्या 3 दिवसाच्या शिबिराला लागते. तन मन धनानं जनी हृदयापासून हे सगळं केलं. ते सगळ्यांना मनापासून नमस्कार. मला जे प्रेम दिलं, मला माहिती आहे माझ्याकडे शब्दाशिवाय आणि त्याच्याशिवाय काही नाही, तरी तुम्ही मला प्रेम दिलं. त्या प्रेमाचा उतराई होण्याचा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करीन. कारण कॉलेजमध्ये असताना मी माझ्या काचेखाली जी कविता लिहिली होती त्या कवितेला मला जागायचं. अभ्यास करताना माझ्या 2 बाजू होत्या, त्यातली एक कविता मी रॉबर्ट फ्रॉस्टची लिहिलेली होती आणि त्या रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेमध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट असं म्हणतो, The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep and miles to go before I sleep. मी त्याचा अर्थ एवढाच लिहिलाय की मी जन्माला आलो तर माझ्या जगण्या वागण्या घडण्यामध्ये मी माझ्या गल्लीला वचन दिलंय, मी माझ्या गावाला वचन दिलंय, मी माझ्या राष्ट्राला वचन दिलंय आणि या सगळ्यांना दिलेली वचनं पूर्ण केल्याशिवाय मला संपायचं नाही. ही वचनं पूर्ण करणं जे आहे माझ्या आयुष्याचा जो जाहीरनामा आहे, तो प्रत्येकानं स्वतःचा जाहीरनामा, म्हणजे मी मरताना जे काही असेल, मी जन्माला आलो त्यावेळेचं जग आणि मरतानाच्या वेळेचं जग माझ्या कर्तबगारीनं बदललेलं असेल, हा जाहीरनामा घेऊन आपण इथून जावं. नारायण आरती होईल. नारायण आरतीमध्ये चिरमुरे आपल्याला दिले जातील. 2 गाणी आपण डोळे मिटून ऐकणार. समीर भैयाची प्रार्थना शेवटची होईल आणि भोगीचं जेवण घेऊन सुखरूपपणे आपण जावं. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, मायबापांना